अनिल बांगडे ग्रामीण हंगाम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, आपल्या सर्वांना आवडणारा विषय आहे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, ह्या एकदम असं तापत्या उन्हामध्ये दुपारच्या वेळेस आपल्याला जर घरात बसून गरमी होतीये आणि बाहेर निघू शकत नाही, तर अशा उन्हामध्ये आपल्या प्राणी पक्ष्यांची काय हाल होत असेल. तर मित्रांनो, आपण आजची संकल्पना अशी घेऊन आलेलो आहे की आपण आजच्या या दिवसामध्ये आपण पक्ष्यासाठी पाण्याची सोय कशी करू शकते. तर नक्कीच तुम्हाला मी आज विषय दाखवणार आहे. म्हणजे आपण आजचा जो व्हिडिओ त्या विषयावर घेतोय की आपल्याला पक्ष्यांसाठी आपण पाण्याची व्यवस्था कशी करू शकते. तर मित्रांनो, चला आपण आता काय काय साहित्य लागतं आणि आपण कशा पद्धतीने पक्ष्यांना पाण्याची सोय करणार आहे, लगेच जाऊ आपण. चला मित्रांनो, आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पाणी जिथं खड्डा करायचं आहे, आपल्याला जायचं एक तर नारळाच्या बागेत किंवा सागाच्या बागेत आपल्या पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर तिथं आपल्याला पाण्याचं साठवण तळं छोटं करावं लागणार आहे, म्हणजे जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिता आलं पाहिजे आणि त्याची गैरसोय पण झाली. पण आता आपल्याकडं हा बॅनर पडलेला आहे, आपण याचा वापर करू. आता हा केवढा आहे ही मला बघावं लागणार नाही, त्याला कट करून घ्यावं लागेल आपल्याला. तर यातला छोटा पण आहे आपल्याकडे. पण मित्रांनो, आपल्याला आता हा छोटा बॅनर सापडलेला आहे आणि आता आपण याची काय करणार माहिती आहे का, आपण जे खड्डे घेणार आहे त्याच्यात आपण हा बॅनर टाकणार, म्हणजे जेणेकरून पाणी खाली गेलं नाही पाहिजे, ते पाणी त्याच्या साठा झाला पाहिजे आणि पक्ष्यांना सुद्धा ते वेगळं नाही वाटलं पाहिजे. म्हणून आपण तिथं काहीतरी थोडा त्या पाल्या पाचोळ्याचं त्याला टच देणार, म्हणजे जे पक्षी किंवा काही पाणी प्यायले येतील त्यांना त्याची भीती वाटली नाही पाहिजे. चला आपण आता अजून काय काय साहित्य लागत. आता पाण्यासाठी आपल्याला ड्रम पाहावं लागणार आहे, हे तर झालं. त्याच्यानंतर पावडर घ्यावं लागणार आहे आपल्याला. तर पावडर तर जागेवरच आहे, हे बघा पावडर भेटलं, मोठा पावडर भेटला. आता दोन गोष्टी झाल्या आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला पाण्याची सोय करावं लागेल. तर पाण्याची सोय कशी करायची महत्त्वाचं. तर आता आपल्याकडं ड्रम आहे, म्हणजे ह्यो पिठासाठी होता. तर आपण याच्यात पाणी घेऊन जाणार आहे आणि ते गाड्यात ठेवणार आहे. तर आपण पाणी भरून घेऊ. हे तुम्ही सुद्धा करायला पाहिजे मित्रांनो. काय होतं, आपण अर्धा ड्रम पाणी भरून घ्यायच्या मध्ये. मित्रांनो, आता अर्धा ड्रम भरून झालेला आहे. आपण काय करू, आता तो गाड्यामध्ये ठेवू, म्हणजे आपल्याला पाणी तिकडे घेऊन जाते. चला आता आपण गाडा घेऊ छोटा. अशा पद्धतीनं मित्रांनो, आपल्याला खूप सुंदर पद्धतीनं तिथं ते काम करायचं आहे. आपण हा छोटा ट्रायपॉड पण, जेणेकरून आपल्याला तिथलं जे पक्षी किंवा प्राणी ते येणार आहे, तर आपल्याला तुम्हाला थोडं स्लो मोशनमध्ये, नाही तर मग आपण काय करू, टाईम लॅप्समध्ये हे तुम्हाला व्हिडिओ तिथला दाखवणार आहे. आपण 2 कॅमेरे तिथं ठेवणार आहे आणि त्यानुसार आपल्याला तो किती पक्षी पाणी तिथं प्यायला येतात हे पण तुम्हाला पुढं बघायला भेटेल. आता आपण गाडा घ्यायचा आहे. मित्रांनो, आपण आता गाडा घेऊन जातो. त्याच्यात मध्ये ना आपण काय करू माहिती आहे का, ते पाण्याचा ड्रम ठेवा आणि पावडर. आपल्याला 2-3 गोष्टीच लागणार आहे, जास्त काही लागत नसत्या गोष्टी. पाण्याचा ड्रम महत्त्वाचा आहे. पाणी खूप झालं, ते एवढी पाण्याची गरज नाही आहे पण आहे. आणि पावडर. मित्रांनो बघा, आता आपण ही कसरत कशी आहे, आपल्याला पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करायची म्हणून आपण ही कसरत करतोय. तू म्हणशील याचा आवाज कसा काय होतो पाठीमागून, माईक लावलेलं म्हणून आवाज येतोय. सकाळी काय झालं माहिती का, सकाळी काय झालं मित्रांनो, खड्ड्यात गबळ होतं, ते कोणतरी पेटवलं सकाळी. आणि पेटवलं तर ते सगळं असं बघा, पेटत 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 हे सगळं पेटून गेलं. इकडं नळ्या होत्या, त्या नळ्यासुद्धा पेटून गेल्या. हे बघा, हे खड्डं पेटवलं, हे सगळं पेटत पेटत बघा हे पूर्ण असं त्या साईडला पेटत गेलं. 2 नारळाचे झाडं पण त्याच्यात गेले जळून. त्यांना परत पाणी मारलं आटता आटता. आता ते फुटले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर अवघड आहे परत. अशा पद्धतीने बघा, आता अशी नुकसान पण होती मोठी. तर चला आपण आता तर चला आता अशा पद्धतीने काय करू, आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करू. तर बस चला आता लवकर गाड्या मागच थांबा. दादा मागं बसला म्हणजे त्याचं वजन आहे ना थोडं पाठीमागं राहतं आणि गाडा वाढायला सोपा जातो आपल्याला. आता कमेंट बनवणं काहीतरी करतील वेगळी, ठीक आहे करा, पण नक्कीच पक्ष्यांसाठी आपण ही व्यवस्था करतोय
आणि हे चांगलं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे मित्रांनो. थोडे घरी बोलणे पण खाल्ले मी आता. मित्रांनो आपण दादाला यासाठी पाठीमाग गाडीत उभं केलं, गाडावरती मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे सागाच्या बागामध्ये. तर तुम्ही बघू शकताय मित्रांनो, ही आहे सागाची बाग आणि आता आपल्याला इथं पक्ष्यांसाठी व्यवस्था करायची. आता तुम्हाला बघा पाल्याचा आवाज येत असेल. आता आपण इथंच कुठेतरी बघून सावली बघून व्यवस्थित तिथं पाण्याचा म्हणजे जागा करायची आपल्याला. आणि या जागेमध्ये पक्ष्यांना पाणी पिता आलं पाहिजे. तुम्ही आता मी जर थोडं सायलेंट राहिलो तर तुम्हाला पक्ष्यांचा आवाज किती येतो बघा. जास्त गोष्टीची गरज नाही मित्रांनो, हे 2-3 गोष्टी लागतात. एक तर महत्त्वाचं पाणी, एक ते पाणी त्याच्यात साचून राहिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट पावडर तेच आपल्याला खड्डा करण्यासाठी. तर तुम्हाला थोडा आता पाल्याचा आवाज येईल बरं का, त्याला इग्नोर मारा थोडं. चल तू दादा इथं बस, आम्ही हे बी इथंच खड्डे घेतो. ओके चल. बस मला इथं वाटतं आपण थोडी इथं जागा करावा, म्हणजे काय होईल इथं पक्षी पण भरपूर, त्यांचा आवाज पण चांगला येऊ राहिला. आणि बघू काय होतं. आपलं तर काम आहे पक्ष्यांसाठी थोडी पाण्याची व्यवस्था करायची आणि त्याच्यानंतर आता ही जागा आपण जर साफ केली ना, आपल्याला परत थोड्या ती हे करावं लागणार आहे. फार मोठा खड्डा पण करायचा नाही आपल्याला, म्हणजे ते खाली पण झालं पाहिजे, पाणी पण मावलं पाहिजे आणि खड्डा मोठा पण नाही झाला पाहिजे. जाय दादा ते आण. ड्रम नाही रे, ते आण बॅनर. मित्रांनो खड्डा तयार झालेला आहे. मित्रांनो आपण आता काय करू, हे कागद आहे याच्यात टाकून घेऊ, म्हणजे खूप मोठा खड्डा नाही करायला आपण. त्याच्यावर काय करावं लागणार आपल्याला, दगड ठेवावं लागणार आहे.
नको रे. आता ही माती बरं का मित्रांनो, म्हणजे याला पाणी आपल्याला लागून द्यावं नाही लागणार आहे. म्हणजे काय होईल, मधली आपण नंतर काढून घेऊ ते, पण साईडनं त्याला बॉर्डर द्यावं लागेल व्यवस्थित. आता हा आपला खड्डा बनवून तयार झालेला आहे मित्रांनो. आता अशा पद्धतीनं आपण काय करणार, त्याच्यात त्यानं पाणी सोडणार आणि हा आज आसपासचा जो पालापाचोळा आहे हा याला थोडं हे करून येणार, म्हणजे काय होईल, जवळ करून येणार. मग ते पक्षीला वाटून थोडं त्याची ती पाणी पिण्याची जागा आहे असं थोडं निवांत वाटेल. नाही तर काय होईल, डायरेक्ट सगळं दिसलं ना तो लवकर ती जवळ येणार नाही. चला आता आपण काय करू, ड्रम घेऊन. आपण ड्रम मध्ये जे पाणी भरून आणलं होतं ते आता ओतून घेऊ आपण. भरपूर पाणी बसलं बघा मित्रांनो ह्याच्यात. थोडं काही पाणी बाहेर गेलं तरी चालेल, मध्ये दगड येतील थोडं. आता पाला आपण ते जवळ टाकून देऊ. मित्रांनो आता हे थोडं आपल्याला घाण का ठेवावं लागणार आहे, म्हणजे असं गबळ का दिसतंय तुम्हाला, म्हणजे ते काय होतं माहिती आहे का, पक्षी जरी इथं पाणी प्यायला आलं ना तर त्याला ते गबळ बघून असं वाटेल का आपल्याला इथं खरं पाणी आहे आणि पाणी पिऊ शकतो आपण इथं. तर अशा पद्धतीने आपण पाण्याचा खड्डा केला, त्याचं पाणी साठवण्याची जागा केली आणि आता इथं पक्षी येत्या का नाही आपल्याला हे बघायचं आहे.